Hi students, I am Sekhar Mande. Welcome once again my YouTube channel. Now in this video we are going to learn theorem on equal ratios of chapter number 4 ratio and proportion of standard 9 math first algebra. Right? Last video मध्ये काय बघितलं आपण प्रॉपर्टीज बघितल्या आपण प्रॉपर्टीज ऑफ इक्वल रेशो दॅट इज ऑपरेशन्स ऑन इक्वल रेशोज कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो त्याच्यानंतर अल्टरनेंडो इन्व्हर्टेंडो ह्या प्रकारच्या काय बघितल्या प्रॉपर्टीज बघितल्या. आता ह्या व्हिडिओमध्ये पण आपण काय बघतोय प्रॉपर्टीज ऑफ इक्वल रेशोज व्हेरी इंटरेस्टिंग फार मजेशीर प्रॉपर्टीज आहे कोणाच्या इक्वल रेशोच्या. काय काय बघा इफ ए इज टू बी इज इक्वल टू सी इज टू डी देन ए बाय बी दॅट इज दिस रेशो इज इक्वल टू ए प्लस सी अपॉन बी प्लस डी इज इक्वल टू सी बाय डी दॅट इज ॲडिशन ऑफ दिस अँटीसिडंट प्लस ॲडिशन ऑफ कॉन्सिक्वंट. या दोघांचा जो रेशो आहे तो कोणा इतका येतो ह्या ईच रेशो इतका. बरोबर ए इज टू बी इज इक्वल टू सी इज टू डी देन ए इज टू बी इज इक्वल टू ए प्लस सी अपॉन बी प्लस डी. हा जो रेशो आहे हे तिन्ही रेशो काय इक्वल आहे. ही जी प्रॉपर्टी दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड द थेरम ऑफ इक्वल रेशोज. एक्झाम्पल पाहू आपण आता बघा 3:4 आणि इकडे काय येतो 9:12. 3:4 बघ 3 3 जा 9 आणि 3 4 जा 12. हा पण रेशो काय 3:4 आहे. जस्ट मी याला 3ने मल्टिप्लाय केलं 3 3 जा 9 याला पण 3ने 4 3 जा 12. आता बघा हे दोन्ही रेशो काय इक्वल रेशोज आहे. आता ह्या दोन्ही इक्वल रेशोज मी काय करतो की जस्ट ॲडिशन ऑफ दिस फर्स्ट अँटीसिडंट अँड दिस कॉन्सिक्वंट काय 12/16. बा हे 12/16 पण काय बा 4 3 जा अँड 4 4 जा आलं का 3:4 राईट. सो दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग प्रॉपर्टी. दिस प्रॉपर्टी इज नोन ॲज थेरम ऑन इक्वल रेशो. आता याची जी आयडिया आहे ती आपण काय करू शकतो एक्सटेंड करू शकतो. काय एक्सटेंड करू शकतो बा ए इज टू बी is equal to C is to D is equal to E is to F. These are equal ratios. Then each ratio is equal to मी काय करतो याला सेम नंबरने AK CM EL अपॉन BK. याला जस्ट मी काय केलं AK by BK CM by DM CM is to DM EL is to FL. सेम नंबरने मल्टिप्लाय केलं तर काय रेशो चेंज होत नाही. जर यांचे काय केलं मी सेम नंबरने दोघांना मल्टिप्लाय केलं दोन्ही टर्म्सला तर काय जे नंबर्स आहे त्यांची पण ॲडिशन घेतली मी AK प्लस CM प्लस EL अपॉन BK प्लस DM प्लस FL. तर ही हा जो रेशो आहे तो कोणा इतका येणार आहे ए इज टू बी सी इज टू डी आणि ई इज टू एफ. ही जे रेशो ऑफ धिस सम इज ऑल्सो अगेन गेट ए इज टू बी सी इज टू डी इज टू एफ. दिस इज कॉल्ड ईच रेशो. आपण याला काय म्हणू ईच रेशो इज इक्वल टू दिस ॲडिशन ऑफ अँटीसिडंट प्लस डिवाइड बाय ॲडिशन ऑफ consequent, right? This is known as this is also extended part of theorem on equal ratios. Okay. Now dear student, we will see practice set 4.4. That is question number 1. Fill in the blanks of the following. 1 is x by 7 is equal to y by 3 is equal to 3x plus 5y डॅश डॅश 7x मायनस 9y अपॉन डॅश डॅश. ह्या दोन ब्लँक्स आपल्याला भरायचे. एक सेकंड एक्झाम्पल आहे. फर्स्ट आपण घेऊ काय यूज करायचं आपल्याला थेरम ऑन इक्वल रेशोज. एक्स बाय 7 इज इक्वल टू वाय बाय 3 फर्स्ट वन घेऊ आपण. आता याच्यात बघा काय करायचं आपल्याला एक्सचा कोएफिशियंट कोण आहे 3. सो मल्टिप्लाय बाय 3 टू बोथ टर्म्स 3x बाय 7 इकडे इज इक्वल टू 5 इंटू वाय अगेन 3 into y, isn't it?
इथे जे दिलेले ते करायचं आपलं आता. ऑल्सो इक्वल टू 7x, याला काय करू आपण 7 इंटू एक्स 7 इंटू 7. एक्सचा कोएफिशियंट काय 7 आहे. सो मल्टिप्लाय बाय 7 टू एक्स, अगेन मल्टिप्लाय 7 बाय 7. दोन्ही टर्मला जर आपण इक्वल नंबरने मल्टिप्लाय करतो तर काय त्या रेशोची व्हॅल्यू चेंज होत नाही, डज नॉट अल्टर द व्हॅल्यू. सो मल्टिप्लाय हिअर 9 इंटू वाय 9 इंटू 3, isn't it? इथं काय लिहिलं तर 3 इंटू 3 सॉरी 5 इंटू 3 राईट. काय काय घेतलं 5y, वायचा कोएफिशियंट काय 5. सो मल्टिप्लाय बोथ टर्म्स बाय 5 अथवा बाय थेरम ऑन इक्वल ratios. Okay, x by 7. What is here? There is addition of this 3x plus 5y upon 21 minus 15, isn't it? Here also 7x minus 9y. काय रिलेशन 7x minus 9y? Same here 49. 7 इंटू 7 49 मायनस 27. एक स्टेप कमी करतो मी, इथं परत लिहावं लागेल 3x बाय 21 राईट. हां काय 3x प्लस 5y 21 मायनस 15 दॅट इज वी गेट 6. दिस इज वन ब्लँक. सेकंड 7x मायनस 9y, दिस इज 9 मायनस 7 2 22. This is second blank, right? So what do we get? Here is 6, here we get 22, isn't it? This is by which? By theorem on equal ratios. Next one by second, a is to 3, b is to 4, c is to 7, a minus 2b plus 3c, a minus 2b plus 3c, and here 6 minus 8 plus 14, right? आता a minus a as it is, इथं काय 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 2b is 2 into b 2 into 4, c 3 into c 3 into 7 is equal to 6. 6 म्हणजे काय आता 2 into 3. So 2 into a is equal to 8. 2 into 4 that is 2 into b, isn't it? Again 14. 2 into 7, so 2 into c. अथवा therefore a is to 3, एक स्टेप जास्त घेऊ आपण. 2b is to 8, 3c is to 21, 2a by 6, 2b by 8, 2c by 14. Now by theorem on equal ratios, what do we get? A is to 3, a minus 2b, 3 plus 8, 3 minus 8 plus 21. Again here a minus what do we here is 8 minus 14, 6 minus 8 plus 14. हे आपल्याला दिलेलं आहे 6 minus 8 plus 14. So what do we get? 2a minus 2b plus 2c. So
दिस इज 1 ब्लँक अँड दिस इज सेकंड. इथं आपण सॉल्व करू शकतो. 3 - 8 काय -5 -5 + 21 काय 16 और कीप ॲज इट इज. हे रिलेशन आपल्याला असं दिलं आहे म्हणून आपण हे पण असंच ठेवू. 3 - 8 + 21 this 1 blank and this is second one. Okay. Now second question is 5m minus n is equal to 3m plus 4n. Then find the values of the following expressions. m square plus n square upon m square minus n square, 3m plus 4n upon 3m minus 4n. पण हा जो हे जे एक्झाम्पल आहे ते आपल्याला लास्ट जे आपण बघितलं होतं ऑपरेशन्स ऑन इक्वल रेशोज त्याच्यावर डिपेंड आहे. जस्ट करून घ्या आपण आता 5m मायनस n 3m प्लस 4n. रेशो फाइंड करायचं आपल्याला. 5m कलेक्ट द टर्म ऑफ m इन LHS. 2m 5n therefore m by n काय 5/2. right. अथवा फर्स्ट वन we have m by n is equal to 5/2 on squaring m square upon n square 5 square upon 2 square m square plus n square m square by n square 25/4. So by componendo dividendo, what do we get? m square plus n square upon m square minus n square. m square plus n square upon m square minus n square 25 plus 4 25 minus 4, isn't it? By componendo dividendo. So what do we get? 29:21. This is the first value of m square plus n square upon m square minus n square. Again second one, we have m is to n 5/2. आता इथे काय 3 आणि इथे काय 4. मल्टिप्लाय both side by 3/4 5/2, right? Therefore 3m upon 4n, here 3 5s are 15/8, right? मग काय झालं? बाय componendo dividendo. Again componendo and dividendo. 3m plus 4n 3m minus 4n 15 plus 8 15 minus 8 15 plus 8 23 15 minus 8 7 23:7 is the value of this 3m plus 4n upon 3m minus 4n. Okay. Now next question number 3 first. Question number 3 मतलब first बघा. If a y plus z is equal to b z plus x is equal to c x plus y and out of a b c no two them are equal, means that is a is not equal to b and b is not equal to c. No any two are equal, that is all are unequal. Then show that y minus z is to a b minus c z minus x b bracket c minus a is equal to x minus a y c a minus b. हे तिन्ही रेशो काय दाखवायचे आपल्याला? इक्वल दाखवायचे. गिवन a y plus z b z plus x c x plus y. Now sir, in our target there is no a b c in numerator, so first cancel this a b c or bring in denominator.
सो डिवाइड बाय ए बी सी. जस्ट आपण याला जर सॉल्व केलं तर काय होतं, ए बी मायनस सी मीन्स काय, ए बी मायनस ए सी. डिनॉमिनेटरला काय पाहिजे आपल्याला, ए बी मायनस ए सी पाहिजे. इकडे काय पाहिजे, बी सी मायनस बी ए पाहिजे, राईट. इकडे नेक्स्ट सी ए मायनस सी बी पाहिजे, राईट. सो वी गो टू देअर डिवाइड बाय ए बी सी. आपल्याला काय पाहिजे त्यानुसार आपण इथे ठरवणार आहे. व्हेरी इंटरेस्टिंग, तुमचं लॉजिक आणि थिंकिंग चेक करणारं एक्झाम्पल आहे. So what we get, A get cancel, B get cancel, C get cancel. Therefore y plus z upon BC, z plus x, AC, x plus y, AB. जस्ट याला आपण काय म्हणू, आपण K. हे तिन्ही रेशो काही इक्वल आहे, जस्ट यांना काय म्हणू आपण के म्हणू, के से के. आता फर्स्ट आपल्याला काय पाहिजे, ए बी आणि ए बी मायनस ए सी. सो ए बी मायनस ए सी आय कन्सिडर एक्स प्लस वाय इज टू ए बी, एक्स प्लस वाय इज टू ए बी अँड झेड प्लस एक्स इज टू ए सी इज इक्वल टू के. बाय काय करतो मी, ए बी मायनस ए सी पाहिजे आपल्याला, ए बी फर्स्ट आणि ए सी, बरोबर. इकडं लक्ष द्यायचं याच्यावर. आता बाय हे दोन इच रेशो काय करतो, के. सो आय टेक दिस इज के. सो बाय थेरम ऑन इक्वल रेशोज व्हॉट डू गेट, एक्स प्लस वाय काय रिलेशन, मायनस पाहिजे आपलं, एक्स प्लस वाय मायनस झेड प्लस एक्स. इकडे ए बी मायनस ए सी, वरती सबट्रॅक्शन करतोय तर खाली पण काय आहे, सबट्रॅक्शन. सो व्हॉट डू गेट, therefore x plus y minus z plus x, सॉरी z मायनस एक्स. ब्रॅकेट सॉल्व करू, मायनस झेड मायनस एक्स, खाली ए कॉमन, ए बी मायनस ए सी, ए कॉमन, बी मायनस सी इज इक्वल टू के. एक्स एक्स गेट कॅन्सल, वाय मायनस झेड, ए बी मायनस सी, बरोबर. वाय मायनस झेड आणि एक खाली काय, ए बी मायनस सी. हे काय आपल्या फर्स्ट टर्म मिळाली, बरोबर. सिमिलरली ही जी व्हॅल्यू ही काय आपल्याजवळ के. सिमिलरली आपण परत काय घेतलं, बी सी आणि बी ए घेतलं, सी ए आणि ए बी घेतलं, जसं हे घेतलं तसं. सिमिलरली वी गेट z minus x b c minus a is equal to k and x minus y k, fourth one, right. So by second, third and fourth, by second, third and fourth, each term is k. प्रत्येक टर्म काय k, म्हणून काय आपलं लेफ्ट साइड काय राहील, इक्वल राहील. therefore we get y minus z a b minus c z minus x b c minus a and x minus y c a minus b. Proof. Now next is question number 3 second. If x upon 3x minus y minus z is equal to y
upon 3y minus z minus x is equal to z upon 3z minus x minus y, and x plus y plus z is not equal to 0, then show that the value of each ratio is equal to 1. Right? Now given x y 3y minus z minus x is equal to z upon 3z minus x minus y. आता आपल्याला काय दिलं, यांची जर सम घेतली तुम्ही 3x मायनस एक्स आणि मायनस एक्स किती होईल, -2x, बरोबर. 3x मायनस 2x काय होईल, एक्स. वरती बघा एक्स प्लस वाय प्लस झेड, बरोबर. मग आता जस्ट आपण काय घेतलं, बाय थेरम ऑन इक्वल रेशोज each ratio is equal to काय, x plus y plus z divided by 3x minus y minus z plus 3y minus z minus x plus 3z minus x minus y. Therefore x plus y plus z divided by 3x minus y minus z plus 3y minus z minus x plus 3z minus x minus y. So what do we get? Each ratio वरती काय, x plus y plus z, what do we get? 3x minus x minus x, that is only x, minus y and minus y, minus 2y, 3y minus 2y, only y, again minus z and minus z, minus 2z plus 3z, only z. So it cancel, we get 1. So each ratio is 1, proved. Now next example is, if ax plus by upon x plus y, bx plus az upon x plus y, and ay plus bz upon y plus z, and x plus y plus z is not equal to 0, then show that each ratio is, टेक्स्ट मध्ये येणे पण हे दाखवत आपलं, each ratio is a plus b by 2. Given ax plus by upon x plus y, bx plus az upon x plus z y plus z. याला आपण या पद्धतीने दाखवू, लेट दिस ऑल रेशो बी के. therefore बाय प्रत्येक रेशो काय घेतला आपण, के घेतला. बाय थेरम ऑन इक्वल रेशोज ax plus by plus bx plus az x plus y x plus z is equal to k. So ax plus by ब्रॅकेट काय आपलं ॲडिशन असल्यामुळे साईन चेंज होणार नाही. ay प्लस बी झेड डिवाइड बाय एक्स प्लस वाय एक्स प्लस झेड y plus z is equal to k. So what do we get? आता बघा इथे a b ax दोन गोष्टी ax ay bx by and az
बी झेड राईट. अथवा इथून मी ए कॉमन काढतो. ए जर कॉमन काढलं तर काय एक्स प्लस वाय ए एक्स ए वाय आणि ए झेड म्हणजे एक्स प्लस वाय प्लस झेड ए एक्स ए वाय ए झेड ए एक्स ए वाय ए झेड ए कॉमन then what will be x plus y plus z. Same thing is for b, bx by bz, b common x plus y plus z खाली बघा x plus x 2x, y plus y 2y, again z plus z 2z. This each ratio be k. अथवा x plus y plus z आणि x plus y plus z कॉमन इकडे काय सेकंड ब्रॅकेटमध्ये a प्लस b इकडे 2 कॉमन 2 कॉमन x plus y plus z. So x plus y plus z, x plus y plus z get cancelled. So a plus b by 2 is equal to k, and therefore each ratio is equal to a plus b by 2. Okay. Now next is question number 3, fourth one. If y plus z upon a, z plus x upon b, x plus y upon c, these three ratios are equal, then show that x upon b plus c minus a, y upon c plus a minus b is equal to z a plus b minus c. Now given y plus z is to a, z plus x is to b, and x plus y is equal to c. Just each ratio be k. आपण यांना काय म्हणू, प्रत्येकाला k म्हणू बरोबर. अथवा by consider b plus c minus a पाहिजे. consider z plus x by b, x plus y by c, and a y plus each ratio be k. So by theorem on equal ratios काय होतं आपलं z plus x c x plus y minus y plus z, that is b plus c minus a is equal to k, and therefore z plus x upon is equal to k. So z get cancelled, y and minus y get cancelled, x plus x 2x, and therefore x upon b plus c minus a, हा 2 जो इकडे जाताना कधी डिवाइड होईल k by 2. जस्ट दिस इज इक्वेशन 1. आता जस्ट आपण काय घेतलं, c प्लस a मायनस b जर घेतलं, c प्लस a मायनस b जर घेतलं तर आपल्याला काय वाटेल, y अपॉन c प्लस a मायनस b इज इक्वल टू k by 2. अगेन इफ वी टेक a plus b minus c, then we get z upon a plus b minus c is equal to k by 2. So here we write directly. शॉर्टकट सांगतो तुम्हाला. सगळ्यात महत्त्वाचा शब्द कोणता आपल्यासाठी, सिमिलरली we have, we get y c plus a minus b is equal to k by 2 and z upon
k by 2. So by 1, 2 and 3, these three left sides are equal. By 1, 2 and 3, what do you get? X upon b plus c minus a, y upon c plus a minus b is equal to z upon a plus b minus c. Okay. Now next is question number 3, fifth one. Given काय दिलं आपल्याला 3x minus 5y upon 5z plus 3y, x plus 5z upon y minus 5x, y minus z upon x minus z, then show that every ratio or each ratio is equal to x by y. Now let 3x minus 5y upon 5z plus 3y, x plus 5z, y minus 5x, y minus z. ॲक्च्युअल हा एक्झाम्पल कसं स्टार मार्क एक्झाम्पल आहे, बरं थोडंसं वेगळा विचार करायचा आपल्याला. आता आपल्याला काय दाखवायचं, एक्स बाय वाय दाखवायचं. देर इज नो टर्म ऑफ झेड, झेडची टर्म काय व्हायला पाहिजे, कॅन्सल व्हायला पाहिजे. आता इथे बा 5z आहे, पण इथे झेड आहे का, कुठे नाही, ॲडिशन केल्यावर नाही, इथं ओनली झेड आहे. सो वी नीड मायनस 5z. अगेन मायनस 5x. आपल्याला डिनॉमिनेटरला एक्स नको आहे, फक्त वाय पाहिजे. हा 5x कॅन्सल होण्यासाठी मायनस 5x, वी नीड प्लस 5x. सो वी नीड 5x मायनस 5z. सिमिलर अगेन मायनस 5y, वरती वाय नको आपल्याला, इथे काय प्लस 5y आणि झेड नको आहे 5z. सो मल्टिप्लाय each term of third ratio by 5. याला आपण 5 ने मल्टिप्लाय करतोय, नीट लक्ष द्या. 3x minus 5y x plus 5z as it is, y minus 5x, 5y minus z, 5x minus z. Multiply each term by 5. So we would get 3x minus 5y x plus 5z, y minus 5x, 5y 5z, 5x minus 5z is equal to k, right? Therefore, by theorem on equal ratios, इंटरेस्टिंग आहे बा, थेरम ऑन इक्वल रेशो फार इंटरेस्टिंग आहे. 3x मायनस 5y फॉरएवर लक्षात ठेवा, पुढे पण लागणार तुम्हाला. 3x मायनस 5y प्लस x प्लस 5z प्लस 5y मायनस 5z डिवाइड बाय 5z प्लस 3y प्लस y माइनस 5x प्लस 5x माइनस 5z इज इक्वल टू k. आता ब्रॅकेट सॉल्व करू. 3x माइनस 5y x प्लस 5z 5y माइनस 5z, ॲडिशन असल्यामुळे साईन चेंज होणार नाही. 5z प्लस 3y y माइनस 5x प्लस 5x माइनस 5z इज इक्वल टू k. Very interesting. Minus 5y plus 5y get cancelled. 5z minus 5z get cancelled. Similarly, in 5z minus 5z get cancelled. Minus 5x plus 5x. Right? 3x plus x. 3x plus x. 4x. 3y plus y. 4y is equal to k. Again 4 get cancelled. Therefore,
x by y is equal to k only, and hence every ratio, and therefore every ratio is x by y. Now question number 4, first one, question number 4 का solve. First one 16x square minus 20x plus 9 divided by 8x square plus 12x plus 21 is equal to 4x minus 5 is to 2x plus 3. आता हे बघा, हे काय सॉल्व मीन्स याचा अर्थ काय करायचं, जो व्हेरिएबल याच्यात त्याची व्हॅल्यू फाइंड करायची. असे एक्झाम्पल आपण काय केलेले, ऑपरेशन ऑन इक्वल रेशोज म्हणजेच कंपोनेंटो डिव्हिडंडो वगैरे या प्रॉपर्टीने आपण त्याला सॉल्व केलेले. पण आता हे कशाने करायचं आपल्याला, थेरम ऑन इक्वल रेशोज. गिवन 16x स्क्वेअर मायनस 20x प्लस 9 किंवा आपण लेटपासून सुरू करू. लेट 8x स्क्वेअर प्लस 12x प्लस 21 2x प्लस 3 इज इक्वल टू के. याला आपण काय म्हणू, जस्ट के किंवा लेटमध्ये घेतलेलं आपण, लेट दिस बी के. आता 16 आणि 4x काय रिलेशन आहे, 4xला जर 4xने मल्टिप्लाय केलं तर 16 होईल. सेम 2x is multiplied by 8x 4x, then we get 8x square. Multiply both terms of second ratio by 4x. Therefore 16x square minus 20x plus 9 divided by 8x square, just एक नंबर, 8x plus 12x multiply by 4x is equal to k. So 16x square 20x plus 9 8x square plus 12x 4x into 4x किती, 16x square minus 20x 4x into 2x 8x square 4x into 3 12x is equal to k, isn't it? आता काय करायचं आपल्याला, थेरम ऑन इक्वल रेशो यूज करायचा. बाय थेरम ऑन, बाय इंटरेस्टिंग आहे, ऑन इक्वल रेशोज 16x square minus 20x plus 9 minus divided by 8x square plus 12x, दोन्ही ठिकाणी मायनस, 8x square plus 12x is equal to k, and therefore 16x square minus 20x plus 9 minus minus plus 20x divided by 8x square plus 12x minus 8x square minus 12x is equal to k. So what do we get, 16x square minus 16x square minus 20x plus 20x get cancel, 8x square minus 8x square get cancel, 12x and minus 12x get cancel. What is remaining, 9 by 21 is equal to k. 9 by 21 means 9 by 21 means 3 by 7. 3 3 जा 9, 3 7 जा 21. Okay. अथवा each ratio हा प्रत्येक रेशो काय k, but value of k is 3 by 7. So by 1 and 2 याची पण व्हॅल्यू 3 by 7 आहे, याची पण व्हॅल्यू काय 3 by 7. आपण काय घेऊ, बाय 1 and 2
4x minus 5, 2x plus 3 is equal to 3/7. और इक्वेशन इन वन वेरिएबल जे आपण सॉल्व केले यापूर्वी. व्हेरी इंटरेस्टिंग, व्हेरी इजी. 7 4x minus 5 क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 2x plus 3 28x minus 35 3 into 2 6x plus 9. So 28x minus 6x 9 plus 35. 22x is equal to 44 and therefore x is equal to 44/22 and therefore x is equal to 2. This is the solution of this equation. Next question number 4, second. Solve 5y square plus 40y minus 12 divided by 5y plus 10y square minus 4 is equal to y plus 8 upon 1 plus 2y. अथवा लेट सेम मागच्यासारखे आपल्याला y plus 8 upon 1 plus 2y is equal to k. आता 5y square इथे काय 5y ने मल्टिप्लाय करावं लागेल. 40 also 5y we need इकडे पण 5y आणि 5y into 2y 10y square, right? Multiply both terms of second ratio by 5y. Therefore 5y square plus 40y isn't it? 5y square 40y minus 12 5y plus 10y square minus 4 is equal to 5y into y 5y square 5y square plus 40y 5y into 1 5y plus 5y into 2y 5 into 2 10y square is equal to k, isn't it? अथवा इथे काय करावं लागेल आपलं 5y स्क्वेअर हे कॅन्सल करावं लागेल. इथे जस्ट आपण हे जे इक्वेशन दिलं याला एक नंबर नाव देऊन देऊ. फर्स्ट वन बाय थेरम ऑन equal ratios 5y square plus 40y minus 12 सेम साइन आहे म्हणून आपण काय करू सबट्रॅक्शन 5y square 5y plus k and therefore 5y square plus 40y minus 5y square minus 40y minus 5y minus 10y square is equal to k. So what we 5y square minus 5y square minus plus 40y minus 40y get cancel 5y minus 5y 10y square minus 10y square get cancel, right? So what do we get? Minus 12 minus 4 is equal to k, that is k is equal to that is 3 is equal to k. Equation 1 and 2 by this value of k, this is also value of k. So by 1 and 2 y plus 8 1 plus 2y
is equal to 3, and so 3 1 plus 2y. So y plus 8, 3 into 1 3, 3 into 2 6y, total y minus 6y. This is equation in one variable. Plus 8 minus 8 will minus 5y minus 5, and therefore y is equal to 1. Okay.